बीडच्या आष्टी तालुक्यात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची 197वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। महिला आणि पुरुषांनी सहभागी झालेली भव्य मोटरसायकल रॅली विशेष आकर्षण ठरली। जय ज्योती जय क्रांती, महात्मा फुलेंचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। महिलांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली होती। हजारो फुले अनुयायांनी फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। संध्याकाळी काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा बँजो, हलगी आणि कर्नाटकच्या मागा लगोरी पथकासह पार पडली। फुले यांच्या आज 198वी जयंती साजरी करण्यात आली। त्या निमित्ताने आज महिलांची रॅली काढली व महिलांच्या हस्तेच आज आपण पूजन करून आज एक वेगळ्या प्रकारे जयंती साजरी करण्यात आली। मी आज पुण्याहून आले, पहिल्यांदाच रॅलीत सहभाग घेतला, एक खूप छान वाटलं आणि महात्मा फुले आणि ज्योती त्यांच्यामुळेच आज आपण या स्टेजवर उभा आहोत। नाही तर आपल्याला सुरुवातीला काय चूल आणि एवढ्याच दोनच गोष्टी होत्या, पण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी आज शिक्षकांचा पुढाकार करून आज आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं। आज घराघरात ज्ञानाची ज्योत उघड केली। आज आपण फक्त आणि फक्त ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांमुळेच ह्या स्टेजला उभा आहोत। जयंती उत्सव म्हणजे महिला आणि पुरुषांची बाईक रॅली काढली, यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सोनेवाडी ते महात्मा फुले चौक आष्टी या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे रॅली काढली। त्यानंतर काल चित्रपट दाखवण्यात आला सत्याशोधक हा, जो की त्यांचं पूर्ण जो जडणघडण आहे त्यामधनं असं घेण्यात आलं की सावित्रीबाईंना चिखल असेल, अंडे असेल, दगड असेल किती सहन करत होतं, ते सहन करूनही त्यांनी एक रोपटं लावलं। त्या रोपट्यामुळेच आम्ही आज आहोत। आज भारताच्या राष्ट्रपती जर बघितल्या त्या पण स्त्रीच आहेत। महिला खासदार असतील, आमदार असतील, त्या पण मोठ्या प्रमाणामध्ये महिलाच आहेत। आज फुलेंची जी जयंती आहे त्याचं प्रतिमा पूजन सुद्धा महिलांच्याच हस्ते झालं। महिलांच्या हस्ते करण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे महात्मा फुले असते। ते जर आज नसते तर आम्ही आज स्टेजवर नसतो। आज फक्त आम्ही चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीच केलं नसतो। आणि आज तहसीलदार मॅडम पण आल्या होत्या, त्यांनी या प्रतिमेचे पूजन केले। त्याच्यानंतर संध्याकाळी आपले जे अघोरी पथक आहे त्याचं प्रदर्शन होणार आहे। असाच उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला महिलांना आष्टीमधून आणि सोनेवाडी या गावामधून पण भेटलेला आहे। तर सगळ्यांनी या जयंतीचा परत नंतर संध्याकाळी पण अघोरी पथकाचा लाभ घ्यावा असं मी विनंती करते। आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना जयंती निमित्त मी माझ्या सगळ्या महिलांकडून सगळ्यांना शुभेच्छा देते। जय ज्योती, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा जय ज्योती, छत्रपती महाराजांचा जयंती आष्टी शहर मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। सोले ते आष्टीपर्यंत महिलांची आणि पुरुषांची भव्य दिव्य अशी रॅली निघली। आज शहरामध्ये मोठ्या उत्साहात जयंती साजरी होत आहे। कशा प्रकारे आपल्या कार्यक्रमाचे कसा उत्साह आहे, महिलांचा कसा उत्साह होता। आज क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची 198वी जयंती आहे। या महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रथमतः मी सर्व नागरिकांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तसंच आमच्या आष्टी शहरातील तरुण वर्ग आम्ही सोनेवाडी गावातून दरवर्षी रॅली काढत असतो। त्या रॅलीमध्ये याही वर्षी महिलांनी अतिशय हेरारीने भाग घेतलेला आहे। महिलांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की महात्मा फुलेंनी महिलांची पहिली शाळा काढलेली आहे। याचाच महिलांना कुठंतरी काम चांगलं वाटलं, त्यामुळं महिला खूप छान प्रकारे त्यांनी पण रॅलीत आमच्याकडं आल्या आणि सहभागी झाल्या। त्याबद्दल मी महिला वर्गांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। तसेच आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत विविध प्रकारचे आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये मध्य प्रदेशहून आलेल्या महाकालचं पथक, तेही अघोरी पथक आहे, त्याचाही आपण सर्व नागरिकांनी तो पाहण्यासाठी आपण उपस्थित राहावं। सर्व समाजातील घटकांना मी विनंती करतो की आपण संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमात आपण सर्वांनी उपस्थित राहावं। ही महात्मा फुले जयंती, सार्वजनिक महात्मा फुले जयंती उत्सव समितीतर्फे आपण सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आम्ही आवाहन करतो की आपण सर्वांनी संध्याकाळी मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं। धन्यवाद। आष्टीहून अक्षय विधाते यांची रिपोर्ट महान्यूज 7 करिता।
बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।